नमस्कार. साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार कृष्णात खोत यांना मिळाला, ह्याच्यासाठी आपण त्यांचं आत्ता अभिनंदन केलंच. मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की आपल्या भवतालाला आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाला शब्दबद्ध न करणं म्हणजे त्या काळावरती अन्याय करणं आहे असं मानणारा हा लेखक आहे. ही धारणा तुमची कशी तयार झाली, इथूनच आपण सुरुवात करू. काळाला निरक्षर ठेवणं आहे असं तुम्ही म्हटलं आहे. नमस्कार. आपण मला वाटतं 1 तास 2 तास नदी या विषयाबद्दल आणि अतिशय सुंदर असं विवेचन काही लोकांचं ऐकलेलं आहे. खरं तर नदी माझ्या गावाला नाही म्हणून मला बोलवलं की काय मला माहीत नाही. माझ्या गावाला नदी नाही, म्हणजे मी ज्या गावात जन्माला आलो त्या गावाला नदी नाही. मुळात तो शब्द आमच्या गावामध्ये म्हणजे मी ज्या गावात जन्माला आलो ते गाव अतिशय छोटं गाव आहे. पडळगडाच्या अशा पायथ्याशी आहे ते. पाऊस पडला तरच आम्हाला पाणी वगैरे मिळतं आणि कोल्हापूर हा सदन जिल्हा आहे असं म्हटलं जातं. तो माझ्या बाबतीत फारसं ते खरं नाही. नदीरा हा शब्द आमच्याकडे वापरला जातो. नदीऱ्याची माणसं म्हणजे नदीच्या गावाची माणसं, तिला नदीरा असा शब्द वापरला जातो. हां, म्हणजे नदीकाठची माणसं असतील ती नदीरा, आणि ती समृद्ध माणसं आहेत. आमच्याकडं मुली देत असताना देखील त्या नदीराला मुलगी द्यायची, म्हणजे त्या ठिकाणी संपन्न ठिकाणी मुलगी जाईल असा एक समज आजही आहे. आणि आमच्या गावाकडं मुली देत असताना त्या बांधारीला मुली काय द्यायच्या असाही समज आहे. म्हणजे काय दिल्या जात नाहीत मुली फारशा. म्हणजे का द्यायची मुली द्यायच्या, कारण ती गवतच उगवणार खडकाळ ह्याच्यामध्ये. म्हणजे चांदण्यानं जमीन वाळून जाते आमची असं म्हटलं जातं. म्हणजे इतकं तर हे नदीच्या ठिकाणी आणि कोल्हापूर पंचगंगा वगैरे वगैरे असं मानतात. अर्थात गंगा हीच गोष्ट सगळीकडं आपल्याकडं आहे. अनेक नद्या, मला नदी आमच्या गावातून अशी खूप दूरवर असं बघितलं, त्या पन्हाळगडाच्या अशा डोंगरावर गेलो मी की आम्हाला पूर आला नदीला की दिसायची नदी शाळेला जाताना, आणि ते चित्र मला अजूनही दिसतं. पण हा जो भवताल आहे, भवताल आपण म्हणतो की मी नदीच्या गावाला राहायला गेलो, म्हणजे माझी नोकरी नदीच्या गावामध्ये गेली, आणि त्यानंतर जे काय बघितलं मी, त्यानंतर महापूर आले, आणि मग त्यानंतर मी पाऊस आणि नदी याचे संदर्भ घेतलीत गेलो. तो जो भवताल आपण म्हणतो, म्हणजे जो प्रश्न आहे की त्याला आपण निरक्षर ठेवून चालणार नाही. खरं तर आपण निरक्षर असतो भवतालाबद्दल. म्हणजे आपण पाण्याबद्दल साक्षर आहोत का, तर बिलकुल नाही. आणि माफ करा मला, पण शहरामध्ये मी राहायला गेलो किंवा शहरामध्ये आपण राहायला आलो की आपण खेड्याबद्दल खूप चांगलं कौतुकानं आणि खूप असं कणव घेऊन बोलत असतो, पण त्यांच्या सगळ्या गोष्टी ओरबडून घेतो आपण, आणि मग थेट पाईपलाईनपर्यंत पोचतो आपण. म्हणजे अगदी आता पंचगंगेतून पाणी येतं, ते पूर्णपणे पाणी त्याचं प्रदूषण झालं आहे वगैरे वगैरे. मग आता मार्ग काय काढायचा, तर आता आमच्याकडं कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन आली. म्हणजे नदीचं पात्रच तयार केलं आम्ही मानवानं. म्हणजे ज्यांनी नदी स्वच्छ ठेवली नाही त्यांनी नदीला अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं एक तिच्या पद्धतीनं घाट घातला आहे की जी परिणितीनं खूप गोष्टी सांगितल्या. त्या पुढं बोलता बोलता मला खूप, म्हणजे मला काही गोष्टी त्या मिस झाल्या, मी जरा उशिरा आलो त्या. खूप अतिशय सुंदर. म्हणजे मला असं वाटतं की हा जो भवताल आहे, हा भवताल आपल्याला मगाशी कोणतरी असं म्हणालं की आपण हे सगळं निसर्गाचं सगळं बदलत निघालेलं आहोत, आपण निसर्गाची हत्या करत निघालो आहे. ही आपल्या म्हणजे आत्महत्येला, मानवाच्या आत्महत्येला ती जबाबदार हत्या असणार आहे, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे आपण कायमपणे. म्हणजे प्रमुख गरजच आपली कोणती आहे, तर अन्न. ही प्राथमिक गरजच आपण आता दुर्लक्षित करतो आहोत. प्राथमिक गरज दुर्लक्षित कशी करतो आहोत, तर अन्न वस्त्र निवारा ह्या 3 प्रमुख गरजा आपण मानतो.
म्हणजे आपला इतिहास किंवा आपली मानवाची असणारी गरजच आपण मानत आलोय. अन्न ह्या असणाऱ्या पहिल्या गरजेतलं पाणी नावाची गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. हे पाणी आपण व्यवस्थित न राखण्याची गोष्ट करत असेल तर आपण साक्षर झालो आहे का याच्यावर विश्वास ठेवायचा का? म्हणजे आपण फक्त शिकण्यापुरतं साक्षर झालो, अक्षर गिरवण्यापुरतं साक्षर झालो, याच्या पलीकडे आपली साक्षरता कोणतीही झाली नाही. मग आपण कितीही विकास केला असला तरी देखील आपण निरक्षर आहोत. जी निरक्षर माणसं म्हणतो आहोत आपण त्यांच्यापेक्षा आपण 7 पटीनं 1000 पटीनं निरक्षर आहोत. किती माणसं जपतायत बघापासून. लोककथा कुणाच्या सांगितल्या, कोण माणसं ती करतायत, प्रत्येक वक्त्यानं सांगितलं ही कोण माणसं आहेत की ज्या माणसाने ह्या सगळ्या गोष्टी जपायचा प्रयत्न केला आणि हे न जपण्याची जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ही कोण माणसं आहेत. ही माझ्यासारख्या लेखकाला हा प्रश्न पडतो की हे जपणारी माणसं कोण होती, त्यांचं उपजत शहाणपण होतं. हे इतकंही शहाणपण आपल्याकडं शिल्लक राहू नये असं आपण झालो का? या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. म्हणून मला असं वाटतं की भवताल हा निरक्षर नाही, भवतालाला समजून घेणारी माणसं निरक्षर आहेत. वा, मला हेच विचारायचं होतं तुम्हाला की थेट या प्रश्नापासून सुरुवात केल्यामुळे काही जणांना आश्चर्य वाटलं असणार आहे, पण आपला भोवताल समजून घेणं आणि आपल्या आजूबाजूचं वास्तव खऱ्या अर्थाने त्याला भिडणं आणि ते शब्दरूप करणं हे हा लेखक पहिल्यापासून करत आलेला आहे. त्या अर्थाने मला हा प्रश्न विचारायचा होता की हे सगळं कल्पनारम्यता त्याच्यामध्ये जराही न आणता थेट जगण्याला भिडणं आणि तेच तसंच्या तसं साहित्यामध्ये आणणं ही फार अवघड गोष्ट असते. विशेषतः आत्ताच्या काळात तर ती जास्तच अवघड आहे. असं असताना हा लेखक आपला भोवताल आपलं वास्तव हे जर आपण शब्दबद्ध केलं नाही तर आपण त्या काळाला निरक्षर ठेवू असं म्हणतो आहे. ही ह्यांची खरी ओळख आहे हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. गावठाण ही तुमची पहिली कादंबरी मौजेमध्ये प्रकाशित झाली 2001मध्ये. त्याची एक जरा सुरस अशी कथा आहे, ती जरा आपल्या वाचकांना ऐकवा ना. म्हणजे श्रीनिवास विनायकांनी ती वाचली, मग ती घेतली वगैरे वगैरे. आणि मग माझा पुढचा प्रश्न त्याला जोडून असा आहे की मौजेमध्ये ती आल्याने तुम्हाला त्याचा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा लेखक म्हणून फायदा झाला का? ह्या संमेलनाला तो गैरलागू प्रश्न आहे, पण बोलू आपण त्याच्यावर. खरं तर मी 10वीपर्यंत काही वाचलेलं वगैरे काही नव्हतं. त्याचा फायदा झाला मला नंतर. मी कुठल्याही विद्यापीठामध्ये गेलो नाही, कॉलेजमध्ये गेलो नाही, त्याचाही फायदा खूप झाला असं मी म्हणतो. मी सगळी नोकरी करत 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 शिकलो. आणि फक्त एक होतं की मी शिकत असताना मला माणसं खूप सभोवतीची माणसं जी निरक्षर बनतो आपण, निरक्षर अशा अर्थानं अक्षरं फक्त माहीत नव्हती त्यांना, की त्यामुळे ती माणसं मला खूप शिकवत होती. तर आजही शिकवतात ती माणसं. मी त्या माणसातनी राहतो आज. त्यामुळे त्याचा फायदा मला नेहमी होत आलेला आहे. काय होतं की असाच एका साहित्य संमेलनाला मी गेलो होतो आणि साहित्य संमेलन बघणं आणि येणं, त्या औदुंबरचं साहित्य संमेलन होतं. श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं ते गाव. आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या कोरडी भिक्षेला मला वाटतं अमेरिकन फाउंडेशनचा तो महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला होता. आणि त्यांच्याबद्दल मद हातकणंगलेकर बोलत होते. आणि माझ्याकडे तेवढं गावठाणचं स्क्रिप्ट होतं. आता स्क्रिप्ट वगैरे हे म्हणायला नंतर मी शिकलो बरं का. आता म्हणजे लेखन होतं वगैरे असं आपण म्हणू त्याला. आणि मी त्यांना ती द्यायला गेलो. ही वही होती साजी माझी, अशी 200 पानांची वही, अशी आता सारखी नव्हती ती, कट साईज अशी वही होती. ही वही दिली आणि श्रीनिवास कुलकर्णी बघायला लागले माझ्याकडं. आता म्हणाली कराडला तुम्ही या. मी कराडला वाट बघत बसले, कराडला गेलो. आत्ता माझ्याकडं कोण तशी वही घेऊन आली तर मी वाचलं का नाही मला शंका आहे. म्हणजे माझी शंका मी सांगतो की किंवा कोण. आणि त्यावेळेला मला एखादा प्राध्यापक असा असता, शिकवणारा प्राध्यापक असता, तर तो म्हणाला असता की हे असं काही लिहायचं नसतं वगैरे सांगितलं असतं. त्याच वेळा मला मारलं असतं, लेखकच मारला असता त्यानं. पण ते श्रीनिवास विनायक कुलकर्णी अगदी आस्थेनं वाचली. दिवाळी अंकामध्ये 2001च्या ती गावठाण कादंबरी आली. मग मला मौज नावाची गोष्ट समजली. श्रीनिवास विनायक कुलकर्णींचं मी एकही ओळ तोपर्यंत वाचलेली नव्हती. अजिबात राग आला नाही त्या माणसाला.
त्यामुळे मलाही आता राग येत नाही कोणी माझं पुस्तक नाही वाचलं तरी. म्हणजे खूप खरंच आहे. आणि मी पुस्तक दिलं तरी वाचलंच का म्हणून विचारत नाही. म्हणजे आत्ता लोक काय काय करतात, वाचतात आणि दिल्यानंतर किती पाठलाग करतात ते मला आता ह्या 2 महिन्यात जास्त अनुभव आला आहे. हां, इतका पाठलाग करतात वगैरे. काय गरज नसते त्याची. तुमचं लिहिलं वाचलं पाहिजे, त्याच्यामुळं काय जग वाचतं वगैरे काय नाही. आपलं लिहिलं आपण लिहावं, आपण त्या काळाला उत्तर द्यावं, ते काळ ठरवल काहीतरी होईल. आपण आपलं लिहितो आहे, जे जगतो आहे ते लिहित राहावं याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे ती कुठलं तरी कृत्रिम, कुठलं तरी अलंकार, अमुक तमुक ह्या गोष्टीपेक्षा इतक्या गोष्टी म्हणजे अलंकारिक गोष्टी आपल्या सभोवती असतात म्हणतो ती, ज्या असतात ते इतक्या अलंकारिक गोष्टी असतात. त्या अलंकारापेक्षा दुसरे अलंकार शोधायची गरज नाही आपल्याला. आपण नैसर्गिक अलंकार इतके अलंकृत असतो की ते घेऊन जर आपण फिरलो, ते घेऊन वावरलो तर आपल्याला खूप येतं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की महेश जर बैलासारखी वागायला लागली तर अवघडच आहे. म्हैशीनं म्हैशीचाच अलंकार घालून फिरावं, बैलानं बैलाचा अलंकार घालावा. म्हणून म्हैशीला किंवा रेड्याला झूल घातली म्हणून तिचा बैल होत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे गावाकडं म्हणतात आमच्या की म्हैशीला काय किंवा रेड्याला झूल घालायची नाही, तो काय बैल होणार नाही. ती बैल हा बैल राहील, रेडा हा रेडा राहील. त्यामुळं ते माझ्याकडं आणि ते श्रीनिवास विनायक कुलकर्णींनी म्हणतो मी जपलं ते. आणि संपादक म्हणून मला खूप चांगला अनुभव आला की श्रीपूंचा अनुभव अनेक लेखकांना होता, तो श्रीनिवास विनायक कुलकर्णींचा मला अनुभव आला. मी अजून मौजची कचेरी पॉप्युलरमधून माझ्या कादंबऱ्या आल्या, तिथून त्यांच्या कधी ऑफिसमध्ये गेलेलो मला अजून आठवत नाही. हे म्हणजे कराडला त्यांच्याच घरी मी जात होतो, त्यांच्या घरीच आमच्या चर्चा होत होत्या. आणि अतिशय हळुवारपणे आस्वादक संपादक असला पाहिजे. आणि संपादकाची गरज आहे की जी आज प्रकाशन संस्थेकडलं गरज संपलेली असं वाटतं. म्हणजे स्वतःच संपादक, स्वतःच लेखक वगैरे. जशी आपल्याकडे मध्ये चित्रपटाची अवस्था झाली ती, स्वतःच डायरेक्टर, स्वतःच लेखक, स्वतःच निर्माता, स्वतःच नायक वगैरे सगळंच एकानं वाजवायचं. आणि ते जर वाजवल्यानंतर काय वाजतं ते आपण बघितलेलं आहे. तसं होता का बाणे, आणि तसं होऊ नये असं मला वाटतं. तर तो अनुभव फारसा ह्याच्याशी लागून आहे, पण ठीक आहे. नाही, सगळंच नदीबद्दल बोलायला पाहिजे असं नाही. तुमच्याबद्दल पुणेकरांना जाणून घ्यायचं आहे म्हणून खरं म्हणजे हा मुलाखतीचा घाट आहे. त्यामुळे विचारू शकतो आपण, थोडासा घेऊ आपण नंतर ओपन फोरम. पण मला महत्त्वाचं हे आहे की जगणं आणि लिहिणं या गोष्टींमधलं अभेद म्हणूयात आपण, तो ज्या लेखकाला जाणवतो तशा प्रकारचा लेखक ज्या ताकदीचं लेखन करू शकतो ते हे लेखन आहे. 1-2 मिनटामध्ये सांगते मी की ते नुसतंच म्हणाले की पन्हाळ्याच्या पायथ्याला, पण निकममाळी नावाचं गाव आहे, 600-700 वस्तीचं ते गाव तेव्हा होतं. शाळा अजूनही तेवढंच आहे. शाळा नव्हती गावाला, पन्हाळ्याला शाळेमध्ये जायचं. वीज 87-88 साली गावामध्ये आली आणि 90-92 साली ST सुरू झाली. कल्पना करा की कशा प्रकारचं ते गाव वस्ती असेल. खरं म्हणजे अशा गावामध्ये राहून जे अनुभव लेखकाला आले, जे जगणं त्यांनी पाहिलं, ते सगळं त्या पहिल्याच कादंबरीमध्ये आपल्याला दिसतं. गावठाण नावाच्या आनंदी नावाची मुलगी आहे आणि त्या मुलीचं सगळं आयुष्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. काय काय प्रकारचं तिच्या वाट्याला येतं ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये फार सशक्तपणे मांडलं आहे. आणि इथेच मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची स्त्री पात्र तुमच्या सगळ्याच कादंबऱ्यातली एक एक टप्प्याने येऊच आपण पुढे, ती फार जिवंत खरीखुरी उमटली आहे. त्याचं काय कारण असावं? मला असं वाटतं की खेड्यातली स्त्री ही एका लयीत, एक लय ताल असतो तिच्या बोलण्याला. खूप म्हणजे ती कविताच बोलते असं मी म्हणतो. तिचं बोलणं ही कविता असते. ती शेताशी बोलते, जनावराशी बोलते, ती पाण्याशी बोलते, ती कोणत्याही गोष्टीची म्हणजे ती कष्ट करत असताना ती बोलत असते. आणि मी अशा बऱ्याच स्त्रिया ऐकल्यात, अशा बऱ्याच बायका अशा बघितलेल्या आहेत की त्या खुरपण करत असताना एकट्या असतील शेतामध्ये तरी देखील बोलत असतात. त्या म्हणजे जनावराशी देखील वैरण टाकत असताना देखील किंवा त्याला चारा टाकत असताना ती बोलते. म्हणजे ती नाचायला लागली म्हैस किंवा एखादं जनावर नाचायला लागलं तर तिला ती शिव्या देते, तुला नाचायला काय झाले. आता हे कोण घरात कोण माणूस नसत तिच्याशी बोलते. ते तू थांब तिथं, हां तू आत ये.
ही गोष्ट खूपदा आजही खेड्यात घडते. म्हणजे स्त्री स्वतःशी बोलते ते वेगळंच, पण ती ह्या सगळ्या असणाऱ्या आपल्या गोतावळ्याशी बोलते. आणि हे मी घरातून बघत आलेलो आहे. हे खूप दूर जावं लागलेलं नाही आपल्याला. आणि दोन स्त्रिया ज्यावेळी बोलतात, ती तिसऱ्याबद्दल बोलतात किंवा तिसऱ्या बाईबद्दल बोलतात, हे काय शहरातही आहे. आणि खेड्यातल्या स्त्रिया दोन बोलत असताना तुम्ही अगदी तटस्थपणे बघत गेला, पाठीमागून असं ऐकत गेला, तर त्या सध्या तिसरीबद्दल भांडत असतात. आणि असं आपल्याला वाटतं की जरा खूप असं ऐकत गेल्यानंतर लक्षात येतं की अरे ह्या दोघींचं हे भांडण नाही आहे, हे कुणाबद्दल तर तिसऱ्या बाईचं भांडण आहे की जी ह्यातली एकीला काहीतरी म्हणालेली आहे ती. आणि हे सगळं मला त्या साहित्यामध्ये आणता आलं. आणि हे मी सतत ऐकत आलेलो आहे, बघत आलेलो आहे. त्यामुळं त्या स्त्रियांचं सगळं जगणं हे जिवंत आलेलं आहे. माझा आता एक कथासंग्रहच येतो आईबाईच्या नावानं, मौज कडून येतोय तो. त्याचं नावच आहे आईबाईच्या नावानं. त्या कथा 4 कथा आहेत, त्यामध्ये दीर्घ कथा आहेत. आणि त्याची जी अर्पण पत्रिका आहे, ती अर्पण पत्रिका मी मुद्दाम सांगतो तुम्हाला की ते आंधळ्या अंधारातल्या बहिऱ्या शांततेस. आता त्या स्त्रियांसाठीच ती लागू आहे की ती जी अभावग्रस्तता आहे ती त्यांची ताकद आहे. ती ताकद आहे त्यांची. त्यांचं जे शहाणपण आहे ते शहाणपण मला किती लेखक म्हणून पकडता येतं हे माझी खरी समस्या तिथं आहे, माझी खरी कसोटी तिथं आहे. हां, त्यांच्याकडे असणारी सभ्यता किती मला पकडता येते आहे. त्या सभ्यतेला नख लागल्यानंतर त्यांची काय अवस्था होती ती मला किती पकडता येते आहे. हे लेखक म्हणून मला असणारं, माझ्यासमोर असणार तो खरा प्रश्न आहे. आणि आता तुम्ही वाचता किंवा तुम्ही म्हणाला म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला त्या आलेल्या सगळ्या साहित्यकृतीतून ते तुमच्यापर्यंत पोचलंय, ते शहाणपण पोचतंय. कोण बसतंय, कुणाची हालचाल काय आहे, लेखकाची जागा तिथं आहे असं मला वाटतं नेहमी. लेखकानं आपली जागा तिथं पकडावी. लेखकानं इथं पकडू नये, लेखकानं तर इथं बसूच नाही म्हणतोय. लेखकाने इथं बसल्यानंतर मग तो त्याच्याकडे सगळी बघायला लागतात. आणि त्याच्याकडे सगळी बघायला लागलं की त्याला भुजायला होतं मग ते. आणि मग तो स्टार एकदा झाला की मग त्याच्या जवळ येत नाही खरं. जसं तुम्ही वर 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 जाल तसं तुम्ही विरळ होत जाता. आणि तुम्ही विरळ एकदा होत गेला की तुमच्याकडं वस्तुस्थिती म्हणण्यापेक्षा येत नाहीत लोक तुमच्याकडं. पण वरच्या पदावर असणाऱ्या माणसाला खरं काय कळत नाही, त्याचं गमक ते आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून लेखकानं आयडेंटिटी लॉस असलं पाहिजे. लेखकानं आयडेंटिटी लॉस असलं की लेखकाला आयडेंटिटीच असली पाहिजे. म्हणजे मला आता पुण्यात कोण ओळखत नाही ना, खूप चांगली गोष्ट आहे, मला पुण्याचं खरं काय ते कळलं. पण पुरस्कारानं मला एक गोष्ट तोटाच झाला की माझ्या आसपास आता ओळखायला लागलीत माणसं मला. म्हणजे पुरस्कार मिळेपर्यंत कोणी ओळखत नव्हतं हे मला अनुभवाला आहे आता. मी शेजारची माणसं देखील मस्त चांगली होती म्हणाला. आता इथून खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला हे असं असू नये. आणि त्यामुळं आपल्याला खरं सापडतं आपल्याला काहीतरी. म्हणून लेखकाला जर गोष्ट चांगली कुठली तरी त्यातला समाजातला चांगुलपणा पकडायचा असेल तर हे लेखकाला डिकास्ट होणं, आयडेंटिटी लॉस होणं, ह्या गोष्टी लेखकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. नाही, अगदी सहमत आहे. पण मला ह्याचबरोबर शांताबाई शेळके असं म्हणायच्या बरं का की लिहिल्यावरती ते 4 लोकांपर्यंत पोहोचणं याच्यामध्ये लेखकाला एक आश्वास. त्याच वेळेला आपण एका सामाजिक अवकाशामध्ये पाऊल घातलेलं असतं. त्यामुळे त्याचे जे काय परिणाम व्हायचे, आता तुमच्या दृष्टीने हे खूपच चांगलं झालं असं म्हणूयात एका बाजूनी. आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला तुमच्या अस्तित्वापासून वेगळं राहणं जर अवघड होत असेल तर लेखक म्हणून ती एक आता कसरत इथून पुढे कदाचित करावी लागेल. पण तरीही मला असं वाटतं की जे वास्तव आजूबाजूचं बघण्याची एक नजर तुम्हाला मिळाली आहे, तुम्ही ती कमावली आहे असं म्हणू आपण. त्यामुळे ह्या वास्तवामधून जे द्रव्य लेखक घेतो त्याचं साहित्यकृतीमध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा एक काहीतरी प्रक्रिया घडतेच मनामध्ये. ती कदाचित आपली असेल, कदाचित तुम्ही म्हणाला तसं उत्तम आस्वादक संपादकाच्या सूचनेमुळे किंवा त्याच्याबरोबर होणाऱ्या देवाणघेवाणीमुळे असेल. तर ही प्रक्रिया तुमच्या बाबतीत कशी घडते? सगळ्याच तुमच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात मला साकल्याने उत्तर दिलं तरी चालेल.
काय होतं की मी जे लिहितो खरं तर माझा दीर्घकाळ असा हा प्रवास असतो. म्हणजे एक एक कादंबरी मी 5-6 वर्षे, 7 वर्षे, 10 वर्षी म्हणजे आता हे रिंगाण मी 2008 पासून काम करत होतो. मी 2017ला ती आलेली आहे. सातत्यानं काम करणं मला असं वाटतं की ही काही कौतुकाची गोष्ट काय किंवा अभिमानाची गोष्ट नाही की खूप काम करतो म्हणून काय त्याला यश या वगैरे असला भाग नाही तो. पण करावं काम. आपल्याला जोपर्यंत समाधान देत नाही तोपर्यंत काम करावं. म्हणजे पुनर्लेखन या अर्थाने. पुनर्लेखनाची खरंच गरज आहे. खरंच गरज आहे. म्हणजे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा, 10 वेळा, 20 वेळा देखील करावं. म्हणजे मी किमान 5 ते 7 वेळा लिहितो. म्हणजे माझं बद्दलचं जे काय आहे ते कारण ते करतच जावं ते. आणि म्हणून लेखकानं फिरत राहू नये जास्त. हे काम कधी करणार लेखक? म्हणून लेखकाला जास्त फिरवू नये. लेखकानं आपलं काम करत बसावं. आणि दीर्घकाळ कादंबरी हा वाङ्मय प्रकार असा आहे की तो दीर्घकाळ घेतो तुमच्याकडून. तुमची तो 1% प्रतिभेचा असेल गोष्ट, पण 99% तुमची मेहनत आहे त्या ठिकाणी नंतर लागते. आणि ती मेहनत तुम्ही किती घेता आहात. आणि जगातल्या लेखकाने घेतली, ती काय कृष्णात खोत घेतो हे काय फारसं हे महत्त्वाचं नाही. जगातल्या अनेक लेखकाने ती घेतलेली आहे आणि ती घ्यायला पाहिजे. ती घ्यायलाच पाहिजे म्हणतो. कारण आपण काय देतो आहे, 100 कादंबरी लिहिण्यापेक्षा 100 कादंबऱ्यातील 1 कादंबरी लिहावी, पण ती सातत्यानं एका कादंबरीवर किंवा एखाद्या पुस्तकावर चांगलं काम करावं आणि ते काहीतरी द्यावं. ही प्रक्रिया चालूच असते. आणि मी काय करतो, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की मी जे लिहितो, आता ही रिंगाण मी लिहिली किंवा झडझिंबड लिहिली. झडझिंबड मी वाचून कुणाला दाखवली पहिली, की जी माणसं महापुराच्या विळक्यात सापडत आहेत त्याच माणसांना वाचून दाखवली मी. की ज्यांना वाचायचं म्हणजे काय माहीत नाही, त्या माणसानं ते अपील होते ना, त्या माणसानं ते आपलं वाटते ना. आणि मला अनुभव असा होता की मी एका शेतामध्ये हे वाचून दाखवलं. अगोदर 4 माणसं होती, नंतर 8-10 माणसं, अशी माणसं बनत म्हणजे जमत अशी साधारणपणे 100-1 माणसं 4थ्या-5व्या दिवशी जमलेली होती. मी बोलवलं नव्हतं कुणाला, हे आमचं आहे असं वाटायला लागलं त्यांना. मग माझ्या लक्षात आलं की हे ज्यांच्यासाठी लिहिलं ह्यांना वाटतंय आपलं आहे, हे माझं काहीतरी ह्यामध्ये मांडलंय असं वाटणं, ही गोष्ट साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. म्हणजे मी तशी टेस्ट घेत होती. मी रिंगांच्या बाबतीत मी कुणाला वाचून दाखवलं की जे हे काम करतायत, असं काम करता आहेत, अशा पद्धतीची समस्या ज्यांची आहे त्यांना वाचून दाखवल्यानंतर त्यांना हे अपील झालं जास्त. आणि मग ते अशा सगळ्याच कादंबरींच्या बाबतीत मी हे केलेलं आहे. आणि मला ते आवडतं काम करणं. तसं मी कोणत्या संपादकाला वाचून अगोदर दाखवत नाही, समीक्षकाला तर अजिबात वाचून दाखवत नाही. समीक्षकांना नंतर काय असेल ते म्हणावं त्यामध्ये. त्यांना ते वाव आहे आपल्याला छापल्यानंतर काय म्हणायचं आहे ते, आणि त्यांना स्वातंत्र्य आहे ते, आणि म्हणावं त्यांनी ते, जे उलटं सुलटं म्हणावं. आनंद आहे त्यामध्ये. म्हणजे माझं पुस्तक एकाला चांगलं वाटलं आणि 99 लोकांना नाही वाटलं तरी काही राग असता कामा नाही. तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे म्हणून मी म्हणतो, जर मी लोकशाहीवादी लेखक असेल तर तो लोकशाहीचा अधिकार त्या लोकांना पण ठेवला पाहिजे मी. म्हणजे लेखक एका बाजूला लोकशाहीवादी असतो, पण ती दुसरी गोष्ट असतो, तो तुकारामांचा वंशज असतो. कसा की तो सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले बहुमता. म्हणजे ते देखील त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे तो लोकशाहीतलं बहुमत नाही मानणार, इकडं लोकशाहीमध्ये असतो. असा म्हणजे काय म्हणतो आपण, अंतर्विरोध हा लेखकाला जपता आला पाहिजे आणि लेखकानं तो जपला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं लेखकानं काम करायला पाहिजे असं मला नेहमी वाटत आलंय. वा. झडझिंबाड कादंबरीबद्दल थोडंसं सांगते. किती जणांनी वाचली मला कल्पना नाही, म्हणून अप्रतिम कादंबरी आहे. आणि त्याच्याबद्दल का बोलते एवढं तेही सांगते. आपल्या आजच्या विषयाशी पण त्याचा संबंध आहे. गावातल्या नदीवरती पूल बांधला गेला आहे. पुलाची जेवढी अपेक्षित उंची आहे तेवढी नाही आहे, ती कमी उंचीचा पूल आहे. आणि सातत्याने जे सातोळं वगैरे लागलं असं म्हणतात ना, तसा प्रचंड पाऊस कोसळतो आहे आणि त्याच्यात नदी भरून वाहून वाहते आहे पुलावरून. आणि अर्थातच गावातली शिवारं, शेती, आणि मग हळूहळू सगळे रस्ते बंद होऊन तुटतं आहे ते गाव. आणि मग
काय घडतं त्या 6-7 दिवसांमध्ये. गावातली एकुलती एक दुकानं आहेत, 1-2, त्या दुकानांमध्ये सगळा माल संपून गेला आहे, घरं पडत आहेत लोकांची, गुरांच्या गोठ्यांवरची छपरं पडत आहेत, आणि मग कसे सगळे एकमेकांना मदतीला जात आहेत आणि काही कसे जात नाही आहेत, असा सगळा गावातल्या माणसांचा एक समूह या कादंबरीमध्ये आहे. आणि ह्या समूहामध्ये मला मगाशी म्हटलं तसं अत्यंत प्रामुख्याने दिसत आहेत त्या बायका, आणि त्या फार उपजत शहाणपणाने तर वागतातच आहेत, पण माणुसकी सांभाळणं म्हणजे हमीद, दशरथ आणि श्यामा हे तिघंजणं शाळेपासूनचे मित्र आहेत. आणि हमीदची बायको दशरथच्या बाळंतीण झालेल्या मुलीला दूध येत नाही म्हणून जाऊन पाजून येते बाळाला, इथपर्यंतचं काय म्हणू आपण घट्ट बंध माणुसकीचा त्याच्यामधला. आणि मग त्याच्यामध्ये ती लोकं जी एकमेकांशी वागतायत आणि पाण्याला ज्या तऱ्हेने पावसाला शिव्या दिल्या आहेत त्यांनी, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक जबरदस्त म्हणजे काय काय बुडवलं त्या पावसाने आणि कशा कशाचा नाश विनाश बघायला लागला, हे सगळं त्या कादंबरीमध्ये फारच म्हणजे एकदा तुम्ही वाचायला घेतलीत की ती ठेवत नाही. सुरुवातीला शहरी वाचकाला थोडंसं असं त्या भाषेशी जमवून घ्यायला लागतं, ही गोष्ट खरी आहे, पण ते घेतल्याशिवाय आपल्याला ते खरं दर्शन होणारच नाही आहे. अक्षरशः शेवटच्या पानाशी येईपर्यंत आपण ती कादंबरी ठेवू शकत नाही. या सबंध कादंबरीमध्ये पाणी, पाऊस, नदी, नदीवरचा पूल, हा जो काय सगळा गोफ तुम्ही विणलेला आहे कमालीचा, ते खरंच असं वाटतं की चित्रदर्शी तर आहेच, म्हणजे ही फारच समीक्षकी भाषा झाली, मला ती खरंच वापरायची नाही आहे, पण खरोखरच तुम्हाला ते सगळं डोळ्यासमोर दिसेल अशा तरी कितीतरी शब्द माहिती नाही. तर सांदीची जड म्हणजे काय हे मलाही कळलेलं नाही आहे, पण त्यांनी माझं काही अडलं नाही कादंबरी वाचताना. असे बरेच शब्द आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला ते शब्द अडथळा वाटत नाहीत. आपण सहज ओलांडून पाण्याचा प्रवाह जसा ओलांडून जातो वाटेमधल्या काही अशा गोष्टी, दगड खडक वगैरे, तसं आपण ते ओलांडून पुढे जातो आणि आपण आशयाशी भिडतो. तर हा सगळा संदर्भ खरं म्हणजे तुम्हाला आज इथे नदीच्या संदर्भात बोलण्यासाठी आणि सरिता संमेलनामध्ये आमंत्रित करण्यामागे सुद्धा होता. तर या सगळ्या कादंबरीबद्दलचं एक थोडी प्रक्रिया पण, अनुभवाची पण आणि लेखनाची पण, ही सगळी आम्हाला ऐकायला आवडेल. मला वाटतं मी कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल एक निबंध लिहिला आहे ह्या झडचिंबडबद्दल, आणि तो सगळ्या एक पुस्तकच आहे ते. मी ज्या गावात राहत होतो त्या गावामध्ये 2005चा हा महापूर आहे. 2005ला बऱ्याच जणांना माहीत आहे तो महापूर फार, आणि नंतर मग आपल्याकडे सातत्यानं आता तिची सवय होत गेली आपल्याला. म्हणजे नंतर आता कोल्हापूर वाशांना असं वाटतं की नाही पाऊस लागणार, पूर येणार, हे ठरलेलं आहे आता. म्हणजे मी कोल्हापुरात राहायला आलो, तिथंही पूर आला. म्हणजे मला असं वाटायला लागलं अरे मी तिकडं राहत होतो तिथं येत होता, इथंही आला, आता शहरामध्ये देखील आला. एक गाव आयसोलेट झाल्यानंतर कसा जगतो, म्हणजे सभोवतीनं असणारं पाणी येतं आणि त्या नदीवर पूल होतो. पूल झाल्यानंतर शासनाचा असा निर्णय आहे की त्याच्याकडे ती होडी असते, पूर्वी होडी असायची आणि होडीतून पलीकडे आम्ही जात होतो येत होतो, पण ती होडी काढली जाते कारण पूल झाला, आता होडीची गरज नाही. कारण शासन एकाच वेळा 2 तुम्हाला काय म्हणतो सबसिडी देत नाही. म्हणजे त्यातलाच तो भाग आहे. लगेच तातडीनं ती काढून नेली आणि ते पूल उभा करण्याचं राजकारण घडतं हा भाग वेगळा. ते कोणतेही ते राजकारणी तेच करतात, कुठल्या गावातला राजकारणी असेल आणि देशातला राजकारणी असेल, ते काय फारसं वेगळं करतो असं नाही भाग. म्हणजे त्याला ते करायचं असतं का नाही माहीत नाही, पण काय वाटतं काय अजून लक्षात आलेलं नाही. म्हणजे ते अजून पकडायचं अवघडच आहे मला, ते पण पकडायचं आहे आपल्याला ते कधीतरी. तर त्या पुलावरतीच पाणी येतं त्या पुरात. खरं तर गावातले सगळे जाणते लोक, जाणते म्हणजे मी परत म्हणतो उपजत शहाणपण असणारी लोक म्हणतात की या ठिकाणी पूल बांधलाय ना, या ठिकाणी हमखास या पुलाचा काही आम्हाला उपयोग होणार नाही हे सांगत असतात. पण ती उपजत शहाणपण असणाऱ्या माणसांचं कोण ऐकत नाही, तो फक्त ऐकतो लेखक. मी मगाशीपासून तेच बोलतोय तुम्हाला की तो लेखकच ऐकतो तो आवाज. म्हणजे त्यांचा आवाज कोण ऐकणार, ज्याचा आवाजच कोण ऐकत नाही ना त्याचाच आवाज लेखकाला ऐकवायला पाहिजे. लेखकाला आवाज कुठला ऐकवायला पाहिजे की ज्याचा आवाज कोण ऐकून घेत नाही त्याचा आवाज लेखकाला येत असेल, तो क्षीण असतो आवाज. म्हणजे तो शांततेचा आवाज असतो, ती शांततेचा आवाज ऐकायला पाहिजे लेखकाला. आणि तो आवाज म्हणू आपण की ते त्या ठिकाणी पूल बांधलंच जात नाही. आणि मग त्यावेळी पाऊस येतो, त्यावेळी मग काय घडतं त्या गावात ते सगळं चित्र त्यामध्ये आहे. म्हणजे मी जगलोय ते.
म्हणजे चांदी असं म्हणतात की भिंत असते ना, भिंत म्हणजे जी घराची भिंत असते एका बाजूची भिंत की ज्याच्यावर आडं ठेवलेलं असतं. आडं हा शब्द तरी माहीत असेल तुम्हाला आता, कारण म्हणजे जी खेड्याशी संबंधित असतील त्यांना माहीत आहे ते. आड्याचं पाणी, वळचणीचं पाणी आड्याला गेलं असं आमच्याकडं की म्हण आहे. वळचणीचं पाणी म्हणजे पुढं पडती ती ओळचण असते, पाणी पडतं ते. आता सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये ओळचणी संपली ना आडही संपलं. म्हणजे हे शब्दही जातात. म्हणजे एक एक शब्द आपल्याला नवीन विकासामध्ये कसा जातो, एक शब्द घडवायला हजारो वर्षे लागतात. तो शब्द मरूनच जातो, मग ती म्हण मरून जाते. म्हणजे आता आमच्याबरोबर ती आमच्या पुस्तकातच कुठेतरी बघायला मिळेल आपल्याला. म्हणजे एक बैलगाडी जाणं म्हणजे 700 शब्द जाणं बरं का. म्हणजे 700 शब्द जातात, नवीन येतील शब्द. म्हणजे मी आता तुम्ही म्हणाल की मग संगणक आलाय, हो खरं बरोबर आहे ते, त्यातून अनेक शब्द नवीन येतील. पण आपण काही गोष्टी हरवतो, आपल्या संस्कृतीतल्या हरवतो वगैरे, त्यातले संपून जातात शब्द ते. म्हणजे त्यातले इतके शब्द संपतात आपले, आणि मग आपण भाषा मरती वगैरे असं म्हणतो. ही गोष्ट आपल्याला म्हणजे गळे काढायला चांगली आहे गोष्ट ती, की भाषा मेली, भाषा मेली, भाषा मेली. माणसं मारू नका आपण, माणसं जगवली तर भाषा जगेलच ती. भाषा बोलणारी माणसं जरी मेली तर मग भाषा कशी जगेल? कशाला गळी काढायला पाहिजेत आपल्याला? गळीच काढून फायदा नाही ना त्याचा काय. ती माणसं मेलीत, धरण बांधणार आपण आणि माणसं मारणार आपण, आणि मग त्यांची भाषा गेली म्हणून सांगणार आपण, काय फायदा त्याचा? त्याचा काहीच फायदा नाही ना. त्याची भाषा आहे, त्यांना जगू द्या व्यवस्थित, त्यांचं काय असेल ते. निसर्गातला कोणताही प्राणी म्हणतोय बरं का मी, म्हणजे आपण प्राणी आहोत हे लक्षात ठेवायचं आणि मग बोलायचं. मानव हा प्राणीच आहे. निसर्गातला बाकीचा प्राणी असं काय करत नाही, पण मानवालाच असं काय झालं बुद्धी दिल्यामुळं, कदाचित का विचार दिल्यामुळं, की या सगळ्यावर आक्रमण करावं असं का वाटते मला काही समजत नाही. आणि मग ते आक्रमण करतं. पण हा आपण आत्मघात करायला लागलोय हे लक्षात येईल आपल्या नंतर. मी कोरोनानं दाखवलं आपल्याला, सगळ्या नद्यांचं पाणी नितळ झालं हो कोरोनाच्या काळात. पाणी नितळ झालं होतं, पंचगंगा शुद्ध दिसायला लागली होती मला. थेट पाईपलाईन केलेली माणसं आमच्याकडं, त्यांना प्रश्न पडला होता, हे आपण करतोय चुकीचं करायला लागलोय आता. पण तोपर्यंत निम्मं काम झालेलं होतं. एवढ्यात कोरोना गेला आणि महिन्यात परत होती तशी नदी झाली आमची. म्हणजे हे कसं काय, म्हणजे जमतंय आपल्याला हेही कोरोनानं दाखवलं ना. आपण बाबा शुद्ध जगू शकतो. माझ्या दारात पाखरे येत होती, पक्षी येत होते. त्या पक्ष्यांना काय बोलवायला गेलं नव्हतं, पण ते आले. कारण माझ्या दारातली गाडीच निघत नव्हती, त्यामुळे रस्त्यावर गाड्या दिसत नव्हत्या. जगलो ना आपण त्या काळात. पण आपल्याला रिव्हर्स व्हावं लागणार आहे, लक्षात घ्या. आणि रिव्हर्स होणार आहे. आपण मी ठामपणे सांगतो कदाचित की रिव्हर्स व्हावं लागणार आहे. आपल्या नसली पिढीला, आपल्या पुढच्या 10-20 पिढ्यानंतर आपल्याला रिव्हर्स व्हावं लागणार, तरच जगावं लागणार. नाहीतर आपण सगळीजणं आपला आत्मघात करून घेणार आहोत. म्हणजे मानव या ठिकाणी होता पृथ्वीवर शिल्लक, याचा शोध घ्यावा लागेल परत. नव उत्क्रांतवाद म्हणतो ना, तोच असेल तो. तुमच्या रिंगाणमध्ये तुम्ही ते थोडं मांडायचा प्रयत्न केलाय. हे झडझिंबडमध्ये देखील मला गावठाणपासून हे सातत्यानं मांडायचं आहे की निसर्गाबरोबर आपण संघर्ष करून चालणार नाही. आपण निसर्गामध्ये हस्तक्षेप किती करायचा याचा विचार सातत्यानं जर करत राहिलो आपण, निसर्गाला आहे तसं राहू द्या, तुम्हाला निसर्ग काहीही दगा देत नाही, अजिबात धोका देत नाही. पण निसर्गाला तुम्ही धोका द्यायला लागला तर निसर्गाला धोका देता 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 इतक्या आपण कडेलेट पातळीवर जातो की निसर्ग एका सेकंदामध्ये एवढा मोठा आपल्याला धोका देतो की आपल्याला या सेकंदात या ठिकाणी बसलो आहे इथूनही उठता येत नाही आपल्याला. हे सगळं माहीत आहे आपल्याला. पण काय माणूस नावाची जात अशी आहे की कळते पण वळत नाही. हे सगळ्यात लागू पडणारी जात, एकमेव जात आहे माणूस नावाची. त्यामुळे ही गोष्ट झड झिंबडच्या अर्थानं मी त्यातलं जातं शोधायला जातात बायका. कारण गावामध्ये वीज नाही ना, वीज नाही गावात, डॉक्टर नाही गावात. जो डॉक्टर आहे तो लिंबू देतो आणि माणसं घेऊन जातात. लिंबू म्हणजे लक्षात आलं असेल, ते देवऋषीचं काम करायला लागतं, सुरू करतो तो म्हणतो किमान ताप जाईल हे लिंबू घेऊन जा म्हणून सांगतो. म्हणजे हे कुठं जातं आपल्याकडं परत. अनेक गोष्टी, म्हणजे हाड बसवणारी माणसं गावात होती, ती माणसं नाहीत आपल्या गावामध्ये. हाडवैद्य होते गावामध्ये, ती माणसं गावातली संपलीत आपल्या. या सगळ्यांची आठवण येते त्यावेळा.
जातं कुठं पडलंय आपल्याला, कुठं पडलेलं माहीत नसतं. एक चूल आहे, चूल, आणि फक्त त्या चुलीच्या उजेडालाच त्या गावातली माणसं फक्त जेवत असतात. आणि सगळीकडे असा अंधार भुडूक असून पाऊस एवढा प्रचंड होत असतो. म्हणजे त्यामध्ये एक शब्द आहे, माणसं माऱ्या पाऊस, घरं पाड्या पाऊस, शिवार बुडव्या पाऊस, शिवार कुजव्या पाऊस, हे शब्द येतात. आता वदनाताई म्हणाले ना, ते हे शब्द येतात त्यामध्ये. हे आपोआप शब्द येतात. तिथल्या बायका त्या पावसाला ज्या शिव्या देतात त्या शिव्याच त्या आहेत, बाकी दुसरं काही मी मानलेलं नाही. आता ह्या शिव्या फक्त संत विठ्ठलाला देत होते किंवा देवाला देत होते. पावसाचं नातं आणि असणाऱ्या शेतीबातीशी किंवा मातीशी नातं असणाऱ्या माणसांचं नातं हे जसं संत आणि देवाचं नातं होतं तेच नातं आहे. ती पाऊस हवाही असतो आणि जास्त लागला की नकोही असतो. म्हणून पावसा घुम बनणारं पहिलं प्रकरण ते शेवटी गाव बुडव्या पाऊस इथंपर्यंत होऊन पोचतं ते तेच आहे. आणि पावसानं स्वभाव बदलला आहे. आता माणसानं बदललेला आहे हे आपण म्हणतो, पण पावसानं बदललेला स्वभाव आपल्याला परवडणारा नाही. खरं हे कोल्हापूर जिल्ह्यानं बघितले, अनेकांनी बघितलं, ह्यावर्षी मराठवाड्यानं बघितले. आणि ह्यावर्षी आमच्याकडे पाऊसच नव्हता. पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नव्हता आणि मराठवाड्यात पाऊस होता. हे काय? म्हणून मला असं वाटतं की राजनीती देखील किंवा राजकर्त्यांची धोरणं देखील अशी पाहिजेत की पर्यावरणामध्ये कमीत कमी हस्तक्षेप आपल्याला करता येईल का, अशी धोरणं पाहिजेत. सरसकट धोरणं राबवून आपल्याला चालणार नाही. म्हणजे मगाशी प्रणितीने सांगितलं की ती एकाच नदीवर इतकी धरणं बांधायची गरज काय आपल्याला, का अडवून धरतोय. आणखी एक वक्ते म्हणले की जे प्रवाह पद्धत म्हणजे प्रवाह ज्याला आहे ती गोष्ट टिकते, जी खंडित करतो आपण ती गोष्ट टिकत नाही, ती थांबते संपते गोष्ट. आपण संपवण्याची गोष्ट करतोय म्हणतो, बोलण्यापेक्षा करतो आहे. आपण जगण्याची गोष्ट करत नाही. आणि निसर्गामध्ये माणूस स्थिर जीवन जगायला लागल्यानंतर सगळ्यात जास्त मोठा हस्तक्षेप करायला लागला. माणसाला एवढा हस्तक्षेप करायची गरज नव्हती. इथले बाकीचे प्राणी हस्तक्षेप करत नाहीत, मग मानव प्राण्याने का करावी. माझ्यासारख्या लेखकाला हा सतत चिंतनीय हा प्रश्न पडत राहतो. आणि मला असं वाटतं की त्यातून हे माझं लेखन येत असावं. अगदी खरं आहे. खरं म्हणजे आपल्याला साधारण भूमिका लेखकाची या आत्ताच्या बोलण्यातून समजली आहे. कितीही वेळ खरं बोलता येईल. विशेषतः मला रिंगाणवरती बोलायचं होतं, ज्याच्यामध्ये नवउत्क्रांतीवादाचा उल्लेख झाला आहे, पण खरंच वेळाची मर्यादा आपल्याला सगळ्यांना पाळायला पाहिजे. शहरी वाचकाला चरचरून जागं करणारं असं या लेखकाचं लेखन आहे. त्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की वाचलं नसेल तर जरूर गावठाण, रिंगाण, झडझिंबाड या कादंबऱ्या अगदी आवर्जून वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून जे चाललं आहे, नद्या वाहिल्या पाहिजेत, ते सगळा तो संदेश आपण मनामध्ये या निमित्ताने घेऊयात. लेखकाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा देऊ आणि अस्सल लेखक त्यांच्यातला कायम राहू देत. या अशा पुरस्कारांमुळे त्यांना भय वाटू नये अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.